हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करूनही मार्क जर कमी येत असतील तर याचा अर्थ पीओक्यू अनालिसिस कमी आहे. पण बरेच विद्यार्थ्यांनी पीओक्यू खूप अनालिसिस केलेलं आहे, खूप ज्याला आपण म्हणतो ना रीड केलं, सॉल्व्ह केलं, तरीही मार्क्स कमी येण्याचं कारण काय? पीओक्यू अनालिसिस दोन प्रकारे केलं पाहिजे. एक म्हणजे इन्फॉर्मेशन बेस, म्हणजे त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन काढणे पीओक्यू संदर्भातील किंवा क्वेश्चन संदर्भातील. दुसरा म्हणजे क्वेश्चन पॅटर्न डिकोड करणे. आणि मुलं कमी कुठं पडतायत तर एक्झॅक्टली परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारलाय त्याचा पॅटर्न डिकोड करत नाहीत, फक्त इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त काढून घेत आहेत. आपण इथे डेमो बघूया. हा एक प्रश्न आहे बघा. दारिद्र्य रेषेच्या व्याख्या संदर्भातील स्पष्टीकरणाबाबत इथं कोणती समिती आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. मग आता इथं दारिद्र्य संदर्भातील प्रश्न आहे, हा कीवर्ड उचलतात. त्यातही तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, इथं हे ऑप्शन्स उचलतात आणि आता काय करतात, ह्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन काढतात. म्हणजे हे गरजेचं का आहेच बरं का. आता तुम्ही काय केलं पाहिजे, तेंडुलकर समितीबद्दल डिटेल सगळी इन्फॉर्मेशन काढा आणि इथंच लिहिलं. पण पुस्तकात त्याची इन्फॉर्मेशन आहे ती तिथे लिहिण्यात अर्थ नाही ना, मग त्यालाच पीओक्यू अनालिसिस म्हणायचं का? तर नाही. आता ह्या वेळेला इथं तेंडुलकर समिती जनरल विचारली, पुढच्या वेळेला स्पेसिफिक आकडेवारी विचारली जाईल. म्हणजे पूर्ण तेंडुलकर समिती इन्फॉर्मेशन संदर्भात करणं गरजेचं आहे. दुसरा पॉईंट काय करतो आपण, रंगराजन समिती पकडली, डिटेल इन्फॉर्मेशन काढून टाकली, हरकत नाही, यस. तिसरा विजय केळकर समिती, टॅक्स बद्दल काय काढलं. आर्यन मल्होत्रा समिती, इन्शुरन्स बद्दल सगळं माहिती काढली. हे सगळं इन्फॉर्मेशन आहे जे पुस्तकात आहे, ती वाचा, समजून घ्या. पण आता मात्र दुसरा अँगल जो पीओक्यूचा आहे तो आपण बाजूला ठेवतो. तो म्हणजे हा नेमका प्रश्न कसा आहे. इथं या समित्या विचारल्या आहेत, ह्या 2 आहेत दारिद्र्य संदर्भात, ही आहे टॅक्स संदर्भात, ही आहे इन्शुरन्स सेक्टर संदर्भात. म्हणजेच वेगवेगळे टॉपिक आहेत. इन्शुरन्स सेक्टर, टॅक्सचा वेगळा टॉपिक आहे, पॉवर्टीचा वेगळा टॉपिक आहे. त्या टॉपिक संदर्भातील वेगवेगळ्या समित्या ऐवजी मिक्स केलेले आहेत. आणि हा झाला पीओक्यू अनालिसिसचा एक दुसरा पार्ट जो इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही अभ्यास करताना काय करा, डिटेल ह्या समित्या करा, पण तुम्हाला आयोगाने मिक्स करून समित्या जर विचारल्या तर सेग्रिगेट करता आलं पाहिजे की ही समिती ह्या टॉपिक संदर्भात आहे, ही समिती ह्या सेक्टर संदर्भात आहे. ही ऍक्च्युअली परीक्षेची डिमांड आहे आणि हा अँगलच आपल्या बाजूला नसतो. आणि मग आपण फक्त काय करतो, सर मला मल्होत्रा समिती डिटेल माहिती किंवा ही डिटेल माहिती आहे, पण एकत्रित मिक्स करून विचारलं तर कन्फ्युजन व्हायला नको की कशा संबंधित आहे. म्हणून डिटेल इन्फॉर्मेशन ज्याच्यावर अभ्यास कराच, त्याच्याशिवाय रिझल्ट येतच नाही. ऍट द सेम टाइम पीओक्यू डिकोड करायला शिका. दोन्ही पद्धतीने आपण इथं बघितलेलं आहे. या सगळ्या इनिशिएटिव्ह मार्फत तुम्हाला जर फायदा होत असेल तर नक्की तुमची फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.